नोहा लोकांना सांगत होता या संपूर्ण सृष्टीचा देव नाश करणार आहे, सर्व जीव देव संपवणार या भूतलावरून, पश्चाताप करा, वळा, मागे फिरा. कारण एवढं भूतलावरती पाप वाढलं होतं की भाऊ भावाला ओळखत नव्हता. कोण भाऊ, कोण बहीण, कोण आई, कोण बाप, लोकांना भान राहिलं नव्हतं. लोकांना त्याच्या नात्याचं भान राहिलं नव्हतं. कोण कोणाजवळ जाऊन कुकर्म करत होता, तर कोण कोणाशी घाणेरडे रिलेशन करत होता, तर कोण कुठल्या धुंदीत, तर कोण कुठल्या मस्तीमध्ये चालला होता. आणि एवढं पाप वाढलं होतं की देवाला बघवलं नाही. म्हणून देवानी या सृष्टीवरून जे जीव आहे ते संपवण्याचा निर्णय घेतला. पण यामध्ये एक देवाला मनुष्य आवडता मिळाला, नोहा. तो देवाचा ऐकायचा, देवाला मानायचा आणि देवाला भिवून राहायचा आणि देवाला पसंत पडेल असं जीवन जगायचा. म्हणून देवाने नोहाला सांगितलं की असं एक तारू बनव, या लाकडाचं, या मापाचं, 300 हात, 50 हात, सगळा माप देवाने दिला. आणि एकीकडे लोक नोहाची थट्टा करायची, कारण नोहा लोकांना सुवार्थ सांगायचं की पश्चाताप करा, वळा, फिरा, मागे फिरा, या देवाजवळ, देवावर प्रेम करा. लोक हसायचे, थट्टा करायची, टिंगल करायची त्याची. लोकांनी त्याचं ऐकलं नाही. लोक म्हणायचे एवढ्या उन्हाळ्यात आणि एवढ्या उन्हात ही काय नाव तू डोंगरावर या खडकावर काय वाळूवर चालवणार आहे. त्याची थट्टा केली. लोक हसले, कारण लक्षण आणि चिन्ह तिथे दिसत नव्हते. निराश होऊ नका. देवाचं ऐकून तुम्ही चालता तर लक्षण आणि चिन्ह तुमच्या बाजूने तो करेल. तुम्ही त्यात टेन्शन घेऊ नका. आणि लोकांनी ऐकलंच नाही. आणि नोहाचं सगळं काम पूर्ण झाल्यानंतर देवाने सांगितल्याप्रमाणे पशु पक्षी आणि प्राण्यांच्या जोड्या त्या तारूमध्ये नेल्यानंतर सर्व अन्नधान्य साठवणूक केल्यानंतर नोहा आणि त्याचा परिवार तारूमध्ये गेला. नोहा, त्याची बायको, त्याची 3 मुलं आणि त्याच्या 3 सुना, 8 जणांचं कुटुंब त्या तारूमध्ये गेला. आणि त्यावेळेला जेवढे तारूमध्ये होते, ओढीत नावेत होते, तितकेच वाचले, तितक्यांचाच उद्धार झाला. पावसाला सुरुवात झाली. धो 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 पाऊस. लोकांची अक्कल आता फिरली, बुद्धी पालटली. आता त्यांना कळलं की आपण चुकलो. आता त्यांना कळलं आता आपण संपणार आहोत. नोहा बरोबर होता. लोक दरवाजा ठोकत असतील कदाचित त्या होडीचा, त्या तारूचा, नोहा उघड, आम्हाला येऊ दे, आम्हाला वाचव. पण बिचारा नोहा काय करणार. जे द्वार देवानी बंद केले ते कोणी उघडू शकत नाही, आणि जे द्वार देवानी उघडले ते कोणी बंद करू शकत नाही. म्हणून आता वेळच नव्हती हो. त्या तारूचा दरवाजा उघडलाच नाही. आणि एवढे 8 जण आणि त्यांच्याबरोबर जितके पशु पक्षी त्या होडीत होते तितकेच वाचले, तितकेच, बाकीचे सगळे संपले.